नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आणखी एका नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मराठी भाषेत लिहिणारे साहित्यिक इतकी उत्तम साहित्य निर्मिती करतायत की तुमच्या आमच्यासारख्या वाचकांना प्रश्न पडावा की काय काय वाचू आणि काय काय नको. असंच उत्तम साहित्य निर्मिती करणारे ज्येष्ठ लेखक आहेत विजय पाडळकर. सध्या त्यांची कादंबरी खूप चर्चेत आहे. त्या कादंबरीचं नाव आहे गोष्ट सांगण्याचा आनंद, अर्थात टेकडी मागचं गाव. या कादंबरीचं कथानक काय, त्यामागची लेखकाची भूमिका काय, याबाबत गप्पा मारायच्या आहेत विजय पाडळकर सरांशीच. तर पाडळकर सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. मला खरं तर नावापासूनच सुरुवात करायची आहे. नाव खूप इंटरेस्टिंग आहे. या नावातनं तुम्हाला म्हणजे कादंबरीविषयी काय सांगायचं आहे, नावाविषयी काय सांगायचं आहे आणि साधारण कादंबरीचं कथानक म्हणा किंवा तुम्हाला त्या कादंबरीच्या माध्यमातून काय सांगायचं आहे. तर या कादंबरीच्या संदर्भामध्ये मला एकदा बोलायचं होतंच आणि तुम्ही ती संधी दिली याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्ही आत्ताच बोललात त्याप्रमाणे हे जे कादंबरीचं नाव आहे हे थोडंसं उत्सुकता जागृत करणारं आहे आणि अनेक वाचकांनी व्हॉट्सअपवर म्हणा, फेसबुकवर म्हणा किंवा मला मेसेज पाठवून की या नावाविषयी थोडंसं कुतूहल निर्माण झाल्याचं मला कळवलेलं आहे. तर त्या नावाच्या संदर्भामध्ये सांगत असताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्या नावाविषयी सांगणे म्हणजेच या कादंबरीविषयी सांगणे. म्हणजे त्या कादंबरीचं जे काही एकंदर जिस्ट आहे, त्या कादंबरीचं जे काही कथानक आहे आणि त्या कादंबरीची जी काही मांडणी आहे ती दोन्हीही या नावामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे. अच्छा. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. कारण मागं जातो आपण तर तो काही आपण विषयांतर करत नाहीये. कारण ज्या काळामध्ये जायचंय आपल्याला त्या काळाचाच विचार किंवा त्या काळाचंच वर्णन त्या कादंबरीमध्ये मी केलेलं आहे. तो काळ आहे सुमारे 1960च्या सुमार. त्या काळामध्ये मी मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार नावाच्या गावी शिकत होतो, हायस्कूलमध्ये शिकत होतो. आणि हायस्कूलमध्ये शिकत असताना मला अर्थात त्या ज्या संस्कारक्षम वयामध्ये जे काही अनुभव आले, जे कडूगोड अनुभव आले किंवा जे अत्यंत आनंदाचे अनुभव आले, जे वेगळे अनुभव आले, त्या अनुभवांनी माझं भावविश्व जे आहे ते समृद्ध करण्याला फार मोठी मदत लावली. आणि आणखी काही अशा महत्वाच्या गोष्टी कंधार येथे घडल्या की ज्यामुळे कंधारचं माझं वास्तव्य, त्यामुळे मी काय सांगायचं तर ते मी आज जो तुमच्या समोर उभा आहे विजय पाडळकर म्हणून बसलेलो इथे चर्चा करतो आहे तो केवळ कंधारच्या 4 वर्षाच्या वास्तव्यामुळं. त्यानंतर काय झालं की आणखी काही 10-12 वर्षांनी मला एका मासिकानं सांगितलं की माझा गाव या विषयावर तुम्ही लिहा. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर कंधार हे नाव येतं. आणि मग मी त्यांना ह्याशिवाय आणखी माझ्या कंधारच्या काही आठवणी सांगितल्या, काही माणसाविषयीची कृतज्ञता तिथे व्यक्त केली. आणि तो लेख लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा एका लेखाचा किंवा 2 लेखांचा असा विषय नाही, हा एका कादंबरीचा विषय आहे. आणि मग त्यावेळेस कुठंतरी एक पुस्तक लिहायची माझ्या मनामध्ये ते एक बीज पडलं. तर इथं माझ्यासमोर 2 पर्याय होते. एक म्हणजे चक्क आत्मचरित्रासारखं लिहायचं, माझ्या आठवणी सांगायच्या. या 4 वर्षामध्ये मला ज्या असंख्य आठवणी आल्या त्या कालक्रमानुसार मांडायच्या आणि एक छोटंसं त्या शाळेतले दिवस म्हणा किंवा जडणघडणीचे दिवस म्हणा या नावाचं एक आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहायचं. हा पहिला पर्याय माझ्यासमोर होता. आणि दुसरा पर्याय असा होता की याशिवाय याच्यावर एक कादंबरी लिहायची. आता या दोन्हीपैकी कोणता पर्याय धरायचा हे याच्यावर मी थोडासा बराच विचार केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की आत्मचरित्राकडून वाचकांच्या फार वेगळ्या अपेक्षा असतात. त्यांना वाटत असतं की आत्मचरित्र लिहिणाऱ्यानं सत्यच सांगावं, सत्याशिवाय वेगळं काही सांगू नये. आणि जेव्हा मी माझ्या जुन्या काळाकडे म्हणजे भूतकाळाकडे जो आता जवळजवळ 50-60 वर्ष होऊन गेलेली आहेत त्या भूतकाळाकडे वळलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण आणि आपला भूतकाळ यांच्यामध्ये एक विस्मरणाची टेकडी उभी असते. बरोबर आहे. अनेक गोष्टी आपण विसरून गेलेलो असतो. कारण काय की आता समजा शाळेतले दिवस आहेत, शाळेतले दिवस
सुमारे एक आपण असं गृहीत धरू की 1,500 ते 2,000 दिवस शाळेमध्ये आपण काढले. हो हो त्यापैकी आता खरंच सांगितलं तर आपल्याला किती दिवस आठवतात? 100 दिवस आठवतात. हो मग बाकीचे दिवस काय म्हणजे न लक्षात राहण्यासारखे होते का? नाही. पण ते विसरून जातात. बरोबर. एवढं आहे. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी विसरत जातात. तर ही जी विस्मरणाची टेकडी आपली उभी असते ना, ती ओलांडून आपण जाऊ लागलो की ती धोक्यानं वेढली जाते. हो आपण जितके दूरवर जाऊ तितकं, जसं एखाद्या गुहेतून जाताना टॉर्च घेऊन आपण जातो, त्या टॉर्च पुरता प्रकाश पडतो, बाकीचा पुढं अंधार आणखी वाढतच जातो. तसं आपल्या लक्षात येतं की आपला भूतकाळ पूर्णपणे आपल्याला लक्षात येणं कठीण आहे. बरोबर. जे सत्य आपण शोधायला जातो आहे ते सत्य आपल्याला मिळणार नाही. तर मग जर आपल्याला सत्य मिळालं नाही तर लोकांना आपण सत्य सांगतो हा आव कशाला आणायचा? त्यामुळं आत्मचरित्र लिहायचा किंवा चरित्रात्मक लिहायचा मी विचार बाजूला केला. मी ठरवलं की ज्या काही रिकाम्या जागा आहेत, ज्या काही आपल्याला आठवत नाहीत जागा, त्या आपण कल्पनेनं भरून टाकायच्या. बरोबर आहे. मग हा काही एक खोटेपणा आहे का? तर हा खोटेपणा नाहीये. बरोबर. हा एक जेव्हा आपण शब्द वापरतो ना, त्या शब्दामध्ये देखील फार वेगळेपण असतं. की जर आपण खोटेपणा म्हटलं तर याच्यावर टीका करता येईल. पण याच्या जागी आपण कल्पित हा शब्द घातला की मग चित्र एकदम बदलतं. म्हणजे कुठलीही कहाणी, माझं तर एक तत्व आहे हा, की बाबा कुठलीही कहाणी ती सत्य आणि कल्पित यांच्या मिश्रणातूनच घडत असते. बरोबर आहे. कोणतीही कहाणी पूर्णपणे 100% सत्य नसते आणि कोणतीही कहाणी, लिहिली जाणारी कहाणी 100% ही कल्पित नसते. बरोबर. कारण 100% सत्य माणसाला कधीच गवसत नाही आणि 100% कल्पित आपल्या स्वबळावर उभं राहू शकत नाही. त्याला कसला तरी टेकू पाहिजे असतो. आणि मग तेव्हा मी ठरवलं की ही जी कादंबरी लिहायची आहे आपल्याला, हे जे पुस्तक लिहायचं आहे ते आपण कादंबरीच्या फॉर्म मध्ये लिहू. सर, तुम्ही कादंबरी विषयी सांगताय ते खूप इंटरेस्टिंग आहे. तर म्हणजे हे जे कथानक आहे ते कशा पद्धतीने तुम्ही रंगवलंय, हे काय पद्धत त्यात वापरली गेली आहे? हा तर ती पद्धत थोडीशी वेगळी वापरली मी. मी काय केलं की तो जो मुलगा आहे, तो 8वी ते 10वी शिकणारा मुलगा, तो पुढे मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर तो लेखक होतो आणि त्याला गावाच्या वाचनालयाच्या एका कार्यक्रमासाठी बोलावलं जातं. आता मी काय केलं म्हणते काय की सुरुवातीला ह्या मुलाचीच कहाणी मी लिहिली. पण ती कहाणी लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे थोडंसं एक रेषीय होते. म्हणजे जी विस्मरणाची टेकडी मागचं गावच आपल्याला फक्त बघायचं नाहीये, याच्या पलीकडे आपल्याला काहीतरी बघायचं आहे. आणि मग मी काय केलं की एक नवं पात्र इंट्रोड्यूस केलं की हा जो लेखक आहे तो लेखक जातो त्या गावी आणि त्या गावी आपला भूतकाळ शोधतो. म्हणजे असं झालं की ही 2 पातळ्यावर यानंतर चालते. तो ज्या ज्या ठिकाणी जातो त्याच्या ते घर आहे, मित्रांची घरं आहेत, शाळा आहे, किल्ला आहे, मैदान आहे, हे सगळं, ह्या सगळ्या ठिकाणच्या त्याला आठवणी येतात. तो भूतकाळावर ची एक पातळी आणि त्यानंतर वर्तमान काळातली की तो याचा अर्थ लावू पाहतो, त्याची पातळी. ह्याच्या 2 पातळीवर आता ही कादंबरी अशी त्याचं निवेदन मागं पुढं होत राहतं. म्हणजे माझ्या सिनेमाचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाचं या सिनेमामध्ये जसं फ्लॅशबॅक पुन्हा फ्लॅश फॉरवर्ड, फ्लॅशबॅक पुन्हा फ्लॅश फॉरवर्ड असं होतं, तशा प्रकारे हे असं कादंबरीमध्ये होत जातं. आणि ते करत असताना लेखकाच्या मनामध्ये येतं की बाबा आपण यावर एक कादंबरी आता लिहू. आणि मग मला जे प्रश्न पडले होते ते त्याला पडतात आणि त्याला वाटतं की बाबा आपण या पद्धतीने लिहिलं तर काय होईल. आणि मग एका क्षणी त्याला जाणवतं की आपल्याला हे लिहित असताना आनंद होतो आहे ना बाबा. मग हा आनंद नक्की वाचकांना येणार. कारण कुठल्याही कलाकृतीचं आणखी हे एक वैशिष्ट्य असतं किंवा तिचं कार्य असतं की वाचकाच्या किंवा रसिकाच्या मनामध्ये आनंद निर्माण करणे. बरोबर. आणि तो आनंद आपण जर देऊ शकलो तर तो नक्कीच त्यांच्या याच्यामध्ये देखील म्हणजे पुनरावृत्त होईल तो. आणि म्हणून काय केलं की ह्या कादंबरीची दुहेरी अशी वीण आहे.
त्यामुळं हो. मी पहिल्या टप्प्यावर तिचं नाव ठेवलं गोष्ट सांगण्याचा आनंद. म्हणजे ती कशी लिहिली गेली हो. आणि त्याच्यामध्ये काय तर ते टेकडी मागचं गाव, बरोबर. भूतकाळातलं ते गाव. अशा प्रकारे हे टायटल असं ते तयार झालं त्यावेळेस. नाही पाडळकर सर, खरं तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला आता या पुस्तकाविषयी सांगितलं. पण आता आपल्या गप्पांमधूनही तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम वारंवार डोकावतंय आणि मला माहितीये की तुम्ही सिनेमा या गोष्टीचाही खूप अभ्यास केलेला आहे, त्याबद्दलची पुस्तकं सुद्धा लिहिली आहे. आणि तुमचं नुकतंच गाजलेलं पुस्तक म्हणजे तो उंच माणूस, ज्याची खूप चर्चा झाली, कारण एका खरंच खूप मोठ्या माणसाबद्दलचं ते पुस्तक होतं, ते म्हणजे सत्यजित रे. तर आम्हाला अगदी आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी थोडक्यात त्या पुस्तकाविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. हो, त्या पुस्तकाविषयी खरं तर त्या पुस्तकावर स्वतंत्रपणे बोललं पाहिजे. हो. पण त्या पुस्तकाविषयी मी फक्त एवढंच सांगतो की सत्यजित राय हे अतिशय मोठे कलावंत आहेत. म्हणजे मी तर त्यांना जगातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पैकी एक मानतो, 5 दिग्दर्शकांमध्ये मानतो त्यांना मी. तर त्यांच्याविषयी आपल्या एकंदर भारतातच, महाराष्ट्रात तर जास्तच, पण भारतात देखील फार कमी अशी ऑथेंटिक माहिती आहे. म्हणजे काही त्यांच्याविषयीचे गैरसमजच आहेत की बाबा ते भारतातली गरिबी दाखवतात किंवा ते भारताला त्या ही गरिबी विकतात परदेशामध्ये वगैरे वगैरे, असे जे गैरसमज आहेत ते मला ते गैरसमज कुठेतरी सतत खूपच होते. मी फिल्म इन्स्टिट्यूटचा जो कोर्स केला फिल्म ॲप्रिशिएशनचा, त्या कोर्समध्ये मी सत्यजित रे स्पेशली अभ्यास केला आणि त्यानंतर गेले 20 वर्ष मी त्यांच्यावर वेगवेगळ्या याच्यात अभ्यास करत आलेलो आहे. त्यांची सर्व सिनेमा वाचले मी, ते पाहिले, त्यांच्यावरची अनेक पुस्तकं वाचली. अमेरिकेत जाऊन सुद्धा बऱ्याचशा लोकांशी त्यांचा संपर्क केला त्यांच्या संदर्भामध्ये. आणि मग मी ठरवलं की त्यांचं एक बृहत चरित्र आपण लिहूया. म्हणजे हे चरित्र जवळजवळ 500च्या वर पानाचं चरित्र आहे. त्यामध्ये रायच्या सुरुवातीच्या, त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या साऱ्या घटना अतिशय तपशीलवार अशा मी त्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आणि त्याबरोबर रायच्या सगळ्या चित्रपटांचं रसग्रह देखील आहे. म्हणजे थोडीशी आत्मस्तुती होईल, पण मी सांगू इच्छितो की सत्यजित रायवर जवळजवळ जगातलं सगळं महत्वाचं जे इंग्रजीमधून आलेलं आहे ते मी वाचलेलं आहे. परंतु ह्या प्रकारचं इतकं प्रदीर्घ चरित्र कुठंच नाही आलेलं. म्हणजे हे पुस्तक आल्यानंतर मी माझ्या शांतिनिकेतन मधल्या बंगाली मित्राला मुद्दाम हे पुस्तक पाठवलं. या पुस्तकाचा माझ्या सुदैवानं हिंदीमध्ये अनुवाद देखील झाला आहे. आज आनंदाचं पानमध्ये तुम्ही तुमच्या साहित्याविषयी सविस्तर गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही जे लेखन करता हे तुम्ही मला सांगितलं की अजून एक 4थी कादंबरी लिहायचं तुमच्या मनात आहे, तर त्या सगळ्या तुमच्या लिखाणासाठी शुभेच्छा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे बच्चे कंपनीसाठी नवी पुस्तकं कोणती याच्या शोधात आम्ही आहोतच. आणि आज तर आपण टॉप 5 हे आपलं सदर खास छोट्या वाचकांसाठी केलंय. सध्या छोट्या वाचकांना काय पसंतीस पडतंय ते सांगताय पुस्तकवालेची संचालिका ऋतिका वळंबे. नमस्कार, मी ऋतिका वाळंबे, संस्थापिका पुस्तकवाले. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि या बुक ट्रकच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांसाठी पुस्तकांची प्रदर्शनं भरवत आहोत. ही प्रदर्शनं भरवत असताना लहान मुलांकडून ज्या विषयाला, ज्या पुस्तकांना जास्ती मागणी आहे, पसंती आहे, अशा पुस्तकांबद्दल मी आज सांगणार आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा लहान मुलांना वाचायला, ऐकायला आवडतातच. ह्या पुस्तकातल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी. याचं प्रकाशन केलेलं आहे पुरंदरे प्रकाशन यांनी आणि यातली चित्रं काढलेली आहेत दीनानाथ दलाल यांनी. दुसरं पुस्तक आहे साराची डायरी. सारा म्हणजे सरस्वती नावाच्या 10 वर्षाच्या मुलीने डायरी लिहायचं ठरवलंय. तिच्या नजरेतून तिचं भावविश्व आपल्यापर्यंत पोचवलं आहे लेखिका विभावरी देशपांडे हिने. याचं प्रकाशन केलेलं आहे कॉन्टिनेंटल प्रकाशन यांनी आणि यातली चित्रं काढलेली आहेत सायली भगली दामले हिने. ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या लहान मुलांना खूप रिलेटेबल वाटतात, त्यामुळे ह्या पुस्तकाला बरीच पसंती मिळत आहे. तिसरं पुस्तक आहे सचित्र महाभारत. नावाप्रमाणेच चित्रांमधून महाभारतातल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत डॉक्टर वृषाली पटवर्धन यांनी. यातली चित्रं काढलेली आहेत सरदार जाधव यांनी आणि ह्या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी. चौथं पुस्तक आहे बोक्या सातबंडे. बोक्या नावाच्या व्रात्य, खोडकर आणि धाडसी मुलाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत दिलीप प्रभावळकर यांनी. ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे राजहंस प्रकाशन यांनी आणि यातली चित्रं काढलेली आहेत पुंडलिक वझे यांनी. हा 10 पुस्तकांचा सेट आहे. गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात? गणपती बाप्पाविषयी लहान मुलांना पडलेले प्रश्न,
आणि त्याची सोप्या भाषेत दिलेली उत्तरं आहेत ह्याच्यामध्ये. हे पुस्तक लिहिलेलं आहे गायत्री पाटसकरीने. ह्याची चित्रं काढलेली आहेत पायल ठुबरीकरीने आणि ह्याचं प्रकाशन केलेलं आहे महती इंटरॅक्टिव्ह यांनी. हे पुस्तक बोर्ड बुक स्वरूपात लहान मुलांसाठी आणलेलं असल्यामुळे लहान मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून ह्या पुस्तकाला बरीच पसंती मिळत आहे. हे होते ह्यावेळेसचे टॉप 5. थँक्यू. ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. पुस्तकं म्हणजे आपल्याला साथ करणारे आपले मित्र आणि आपल्या प्रतिभेने उत्तम साहित्य निर्माण करणारे लेखक तुमच्यापर्यंत पोहोचवणारा कार्यक्रम म्हणजे हे आनंदाचं पान. वाचक आणि लेखक यांच्यातला हा दुवा आहे. याच्या माध्यमातून नवी पुस्तकं, उत्तम पुस्तकं तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहणारच आहोत. तोवर तुम्ही वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.